गुरुभ्यो नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम समस्त जनकल्याणे निरतं करुणामयम् नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गीतासु गीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता। हरि ओम. आपण दैनंदिन जीवनात गीता किंवा व्यावहारिक जीवनात गीता या विषयावर विचार करत आहोत. आणि एकता आणखीन आपलं स्वरूप आनंदाचं आहे की ज्याचा आपण शोध बाहेर घेत असतो. ह्या मुद्द्यांचा विचार करून आपण समता या विषयावर विचार करत आहोत. आणि त्या समतामध्ये आपण बघितलं की आपला वस्तूंशी संबंध येतो, परिस्थितीशी संबंध येतो आणि व्यक्तींशी संबंध येतो. रोजच्या आपल्या जीवनामध्ये या तिन्ही घटकांशी आपल्याला काही व्यवहार करावे लागतात. तर गीतेमधल्या 6व्या अध्यायातले 3 लागोपाठचे श्लोक आपण पाहतो. जसं की पहिला सांगितला परिस्थितीबद्दल, चितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. त्याच्यानंतरचा श्लोक जो होता त्याबद्दल सांगितलं की वस्तूंशी समानता कशी ठेवायची, की सम लोष्टाश्म कांचनः, की त्या वस्तूंचं महत्व, त्या वस्तूचं जीवनातलं स्थान ओळखून त्याप्रमाणे त्याला प्राधान्य द्यायचंय. कुठल्याच एकाला अवाजवी प्राधान्य नाही द्यायचं. आता उदाहरणार्थ सगळे बहुतेक पैशाला अवाजवी प्राधान्य देतात, पण त्यामुळे आपलं आरोग्य ठीक राहतं का, आपल्या आयुष्याचं जे प्रयोजन आहे ते साधलं जातं का, आपण आपल्या स्वतःच्या आनंदासाठी, छंदासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी वेळ देऊ शकतो का. तर ह्या सगळ्याचा विचार करून, तारतम्य करून मग तो पैसा मिळवण्यासाठी आपण दिवसातला किती भाग द्यायचा त्याचा विचार करावा. त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वाचे, आपलं शरीर, आपली इंद्रिय, मन, बुद्धी आणि आपलं आत्मतत्व असे सगळे घटक आहेत. हे सगळे आयाम आपल्या व्यक्तिमत्वाचे आहेत. तर या सगळ्यांचा जेव्हा आपण विकास करू, या सगळ्यांसाठी जेव्हा आपण काही साधना करू, काही वेळ देऊ, काही श्रम देऊ, काही दिवसातला भाग देऊ आपला, तर त्यावेळेला सर्वांगीण विकास असा आपला होईल. अन्यथा एकांगी होईल, तो लॉपसाइडेड डेव्हलपमेंट होईल. म्हणजे मग आपल्या जे जीवनाची गाडी आहे ती सुस्थिर आणि छान अशी आपल्या ध्येयाप्रत घेऊन जाणार नाही आपल्याला. तर हे विचार करून त्या वस्तूंशी व्यवहार करायचा, हे आपण काल पाहिलं. आता त्याचाच पुढचा 3रा श्लोक जो आहे 6व्या अध्यायातला प्रसिद्ध श्लोक आहे. तर त्यामध्ये सांगतात की व्यक्तींशी साम्यभाव कसा ठेवायचा, समानता व्यक्तींच्या व्यवहाराच्या बाबतीत कशी ठेवायची. तर तो श्लोक असा आहे, सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक सांगितलेले आहेत. आणि ह्या श्लोकाच्या वरचं आद्यशंकराचार्यांचं जे भाषण आहे तर त्यामध्ये त्या व्यक्तीच्या प्रकारच्या व्यक्तीचे घटकांची परिभाषा किंवा व्याख्या सुद्धा केलेली आहे. तर आता इथं पहिलं म्हटलं की सुहृत. हृत म्हणजे हृदय, सु म्हणजे चांगलं, सुहृत म्हणजे चांगल्या हृदयाचा, ज्याच्या मनामध्ये सगळ्यांच्या बद्दल सद्भावना आहेत.
आणि शंकराचार्यांनी त्याचा अर्थ सांगितला की प्रत्युपकार निरपेक्षतया उपकारी, म्हणजे तो कोणाकडून परतफेड होण्याची आशा न करता सगळ्यांचं चांगलं करत जातो. नेकी कर दर्या में डाल, अशी त्याची भावना असते. तर तो सुहृत, चांगल्या हृदयाचा माणूस. त्याच्यानंतर सुहृत मित्र. मित्र म्हणजे तो की जो खास करून आपलं कल्याण व्हावं असा विचार करतो. मित्र मित्र साथी हे ना, सखा. सखा म्हणजे खास, उलटा केला तर. तर त्याप्रमाणे मित्र म्हणजे तो की ज्याला आपल्या चांगल्याची एक उत्कंठा, ओढ लागलेली असते आणि म्हणून तो आपल्याला हर प्रकारे मदत करतो. आपले काही दुर्गुण असतील तर तो एकांतात ते काढून टाकण्याबद्दल सांगतो आपल्याला, आणि लोकांच्या समोर मात्र आपल्या सद्गुणांची प्रशंसा करतो. आपल्या घरी येतो, आपल्याला त्यांच्या घरी घेऊन जातो, एकत्र जेवणखाण होतं, आपलं सुखदुःख विचारतो, स्वतःचं सुखदुःख सांगतो. असे मित्राच्या विविध लक्षणं आहेत. रामचरितमानसमध्ये सुग्रीव या प्रसंगामध्ये पण सांगितले. अच्छा, तर याप्रमाणे सुहृद मित्र, आणि मध्ये तो लपलाय अरी. अरी शब्द बघा त्या श्लोकात पण स्पष्ट दिसत नाहीये. ज्याप्रमाणे शत्रूचं हे कामच आहे की लपून छपून तो वार करतो. शातनात शत्रू असं म्हणतात. जो सतावतो आपल्याला, जो त्रास देतो, आपलं नुकसान करायला प्रयत्न करतो, तो शत्रू. तर तसे म्हटलं की अंतर्बाह्य सगळीकडे शत्रू आहेत आपल्या. आतमध्ये पण कितीतरी शत्रू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, द्वेष, मत्सर इत्यादी. संत तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग. तर ह्याप्रमाणे शत्रू, अरी म्हणजे शत्रू, सुहृद मित्र अरी. आता हे जे शत्रू आहेत तर त्याच्या बाबतीत पण हे सांगतात की समानता ठेवा. आपण पाहूया या मुद्द्यावर शेवटी. पहिल्यांदा अर्थ पाहू शब्दांचा. सुहृद मित्र उदासीन. आता उदासीन या शब्दाचा अर्थ आपण व्यवहारामध्ये तर असं म्हणतो की तो निराश झालाय किंवा त्याला काही आशा नाही राहिली, असं पण उत आसीन म्हणजे ज्यांनी आपल्या मनाची बैठक उंच ठेवलेली आहे, असा तो उदासीन आहे. म्हणजे कसा, तर असं ते वाक्य आहे की जे उत्तम प्रकारचे लोक आहेत ते जे कन्सेप्ट आहेत, म्हणजे संज्ञा किंवा काही धोरण, तर त्याची चौकशी करतात, त्याची चर्चा करतात. छोटी छोटी जी मधली लोक आहेत ते काही प्रसंग, घटना काय घडल्या त्याची चर्चा करतात, त्याच्या गप्पा मारतात. आणि जे निम्न स्तरावरचे लोक आहेत, खालच्या स्तरावरचे, ते मात्र व्यक्तींच्या दोष निंदा किंवा असं अनसूया वगैरे करत बसतात. व्यक्तींचे दोष पाहतात आणि त्याची चर्चा त्यांच्या पाठीमागे करतात. तर याप्रमाणे उदासीन म्हणजे तो की जो नेहमी सगळ्यांच्या हितासाठी आणि सगळ्यांच्या उदय व्हावा, सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांची भरभराट व्हावी अशासाठी तो विचार करतो. उदासीन तो नेहमी, तो या खालच्या लडबडीत मध्ये या विषयांच्या, व्यक्तींच्या याच्यामध्ये तो पडतच नाही. कहा किम कर्मा इति न व्युत्पन्ना बुद्धी, म्हणजे कोण काय करतो ह्याचं त्याच्याकडे लक्ष पण नसतं. तर याप्रमाणे उदासीन. सुहृद मित्र अरी उदासीन. मध्यस्थ. मध्यस्थ आपल्याला ओळखीचं आहे. मध्यस्थ विवाह जमवताना बहुतेक मध्यस्थ असतात आणि वर वधू दोन्ही पक्षांचं कल्याण ते चाहतात आणि त्याप्रमाणे ते चांगलं काहीतरी घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. मध्यस्थ. तर उदासीनला बाबतीत हे पण म्हटलं की न कस्यचित पक्षम भजते. उदासीन जो आहे तो कोणाच्याच अध्यात मध्यात पडत नाही, इनडिफरंट. तर त्याप्रमाणे उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य. आता द्वेष्य म्हणजे की जो की आपला द्वेष करत असतो. आता खरी द्वेष ही जी भावना आहे त्याच्याकडे पण आपण जर का नीट पाहिलं तर व्यवहारामध्ये पण आपल्याला दिसतं की खरखर मनामध्ये कुठेतरी आदर असतो, आणि तो जो आदर म्हणजे डिस्टॉर्टेड फॉर्म ऑफ रिस्पेक्ट इज हेट्रेड. तर म्हणजे मनामध्ये जे गुण त्या द्वेष्य व्यक्तीमध्ये आहेत तर त्याची आपल्याला इच्छा असते, पण ते मला मिळत नाहीत, मी ते करू शकत नाही, माझ्याकडे ते नाहीत, आणि म्हणून ते ज्याच्याकडे आहेत त्याचा मी द्वेष करायला लागत आहे. तर त्या द्वेष म्हणजे जणू काही आदर कुजून खराब झालेला आदर, त्या आदराची विकृत भावना म्हणजे द्वेष. तर मग हा द्वेष्य तो भले आपल्याला कोणाच्या बद्दल नसेल सुद्धा द्वेष, पण तरी त्यांना आपल्याबद्दल असू शकतो.
आपण आपलं मन साफ ठेवलंय, सगळ्यांच्यासाठी चांगल्या भावना, सदिच्छा, हितकामना, पण तरी त्यांच्या मनात आपल्याबद्दल द्वेष असू शकतो. जसं की श्रीकृष्ण स्वतः आपल्या स्वरूप स्थितीमध्ये कायमच स्थित होते. 11व्या अध्यायामध्ये तुम्ही पाहाल तर जसं की अर्जुन म्हणतात की मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम. जर का तुला वाटत असेल की मी ते रूप बघायला काबिल आहे, म्हणजे क्षम्य आहे, माझ्यात ती क्षमता आहे बघण्याची, मी योग्य आहे ते बघायला, तर मग तुम्हाला ते रूप दाखवावंस. असे ते रूप बघायची माझी इच्छा आहे. कारण 10व्याच अध्यायात श्रीकृष्णांनी सांगितलंय की सगळ्यांच्या मध्ये मी आहे, म्हणजे सगळ्या पर्वतांमध्ये मी आहे, पण त्यातल्या त्यात हिमालयाकडे बघून तू माझी आठवण कर. सगळ्या वृक्षांच्या मध्ये मी आहे, पण पिंपळाचा वृक्षराज आहे त्याच्यामध्ये तू मला पहा. असं सगळ्यांच्या मध्ये मी आहे सांगितलं. आता अर्जुन म्हणतात की तुझ्यामध्ये सगळे आहेत, हे कसं बघू? विभूती आणि योग. योग म्हणजे एकत्रित सगळे तुझ्यामध्ये कसे आहेत? सगळ्यात मी आणि माझ्यात सगळे. तर मग ते मला बघायचंय. आणि म्हणून 11वा अध्याय सुरू होतो. तर तिथे एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे बघा, आपल्याला कदाचित लक्षात आली असेल की असं अर्जुन म्हटल्यानंतर ताबडतोबच अगदी सहजपणे श्रीकृष्ण म्हणायला लागतात, श्री भगवानुवाच पश्य मे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णकृतानी च. की अर्जुना पहा. आणि ताबडतोब त्यांनी दाखवायला सुरुवात केली. म्हणजे ते सततच ते विश्वरूप दर्शनामध्येच होते, पण अर्जुनाला आतापर्यंत ते कधी दिसलं नव्हतं. तो त्यांना त्या गोपाळाच्या रूपामध्येच पाहत होता. तसंच बाकीचे पण सगळे गोपगोपीजन वगैरे जे ज्ञानी आहेत ते फक्त जाणत होते. आणि भगवंताला काही करावं लागलं नाही त्या विश्वरूपामध्ये येण्यासाठी. लगेच अर्जुन म्हणाला आणि त्यांनी अगदी सहजतेने आहे तसं सांगितलं, जसं आहे जिथं आहे त्याप्रमाणे, की पश्य मे पार्थ रूपाने पहा. म्हणजे ते सततच त्या रूपामध्येच होते, सततच ते आपल्या आत्मस्वरूपातच स्थित होते. विश्वरूप धारण करून ते संपूर्ण विश्वासकटच ते हालचाल करत होते सगळे. त्या अख्ख्या विश्वाला ह्या पोटात घेऊनच ते सगळं काही करत होते. तर पहा, हे जे आहेत हे भगवंताचं स्वरूपच आहे. तर असं इथे म्हटलं की पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोध सहस्रशः. असं हे भगवंताचं तर स्वरूपच ते आहे, पण आपल्याला ते दिसतं की नाही. आणि म्हणून इथं आपल्याला समानता जी आहे तर तिची एक आठवण करून घ्यावी लागते. की पहा, सरुण मित्र उदासीन हरी मध्यस्थ द्वेष्य. आता ह्या द्वेष्य त्याच्यामध्ये तर काही खरं म्हणजे असू शकत नाही, पण तरी आपण जेव्हा अज्ञानाने आपल्या उपाधींशी तादात्म्य करतो तेव्हा काहींच्या बद्दल द्वेष असू शकतो. जसं की श्रीकृष्णाला कोणाही बद्दल द्वेष नव्हता, पण पौंड्र, दमघोष, शाल्व, जरासंध, चेदी नरेश, शिशुपाल, हे जे आहेत हे सगळे श्रीकृष्णाशी द्वेष करत होते. आणि महाभारताच्या युद्धामध्ये सुद्धा तुम्ही जर का पाहाल तर श्रीकृष्णाच्या बाजूने म्हणजे अर्जुनाच्या बाजूने 7 औक्षहिणी सैन्य होतं, पण श्रीकृष्णाच्या विरुद्ध पक्षामध्ये दुर्योधनाच्या बाजूने 11 औक्षहिणी लोक होते. म्हणजे श्रीकृष्णाच्या विरुद्ध असं म्हणायला गेलं तर त्या पक्षामध्ये जास्त लोक होते. जरी भले ते दुर्योधनाच्या दहशतीमुळे आणि त्याच्या दबावामुळे तिकडे आले होते, आणि मनातून पूर्णपणे त्यांचा ओढा श्रीकृष्णाकडेच, अर्जुनाकडेच, कारण ते धर्ममार्गाने चालणारे होते, परमेश्वराचे भक्त होते. काही संकट आले की ते त्याला शरण जात असतात, म्हणून त्यांच्याकडे. असं म्हणतात की पांडव also had some weaknesses but they were not wicked. आणि दुर्योधन had weakness also and he was wicked also. तर म्हणजे अधर्माचा मार्ग जो होता तो दुर्योधनाचा होता. अच्छा, तर सांगायची गोष्ट काय की द्वेष्य. जरी आपण सगळ्यांच्या बाबतीत चांगले असू शकतो तरी पण आपल्या बाबतीत कोणी द्वेष्य असू शकतात. आणि आपण मात्र आपल्या मनाचं संरक्षण करायचं. असं सांगतात की कोशः नामपि हृदयं कोशः तस्मिन् सुरक्षिते सर्वं सुरक्षित स्यात्. आपण आपला पैसा जपून ठेवतो, आपलं जे सेव्हिंग नीट करून ठेवतो, ते बुडणाऱ्या, करप्ट होणाऱ्या, बँकरप्ट होणाऱ्या दिवाळखोर बँकेत तर नाहीये ना, असं नीट आपण बघतो. त्याचा विमा उतरवला गेलाय ना आपल्या एफडींचा वगैरे हे बघतो.
पण आपलं मन जे आहे ते आपण शुद्ध ठेवण्याचा किती प्रयत्न करतो ते खूप महत्वाचं आहे. कोशानामपि हृदयम कोशः, सगळ्यात मोठा खजिना आपलं हृदय आहे. आणि त्या मनामध्ये कुठलेही रागद्वेष, तिरस्कार, शत्रुत्वाची भावना हे कधी येऊ नयेत याची आपण काळजी घेतली पाहिजे. अन्यथा तिथे जर का कामक्रोध वगैरे येऊन बसले तर ते खराब झालं तर आपलं अख्खं जीवन फुकट गेलं, कारण आनंदच नाही, शांतीच आपली निघून जाते, चैन किंवा स्वस्थताच आपली निघून जाते. आणि म्हणून त्या मनाचं आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे की अरे कुठल्याही नकारात्मक भावना, ज्वलनात्मक भावना माझ्या मनात ठाण देऊन तर बसत नाहीयेत ना. कालच गुरुजी सांगत होते, निप इन द बर्ड, म्हणजे अंकुरित होत असतानाच ते तोडून टाका, कारण नाहीतर तरंगा येता समुद्र येते, तर मग नंतर मग ते मोठ्या वाहत गेल्या की त्या नीट हे करता येत नाहीत आपल्याला. तर अशा प्रकारे द्वेष ही एक कॅटेगरी झाली माणसांची की ज्याच्याशी आपला संबंध येतो. आपण भले कोणाचा द्वेष करत नसू पण तरी ते करू शकतात, मग त्यांच्याशी कसं समानतेने वागायचं. अच्छा, पुढचा एक बघू, द्वेष बंधुषु. बंधू म्हणजे नातेवाईक, आपले बहीण भाऊ, आई वडील, पिता पुत्र, हे सगळे आपले जेवढे परिवारातले लोक असतात ते सगळे नातेवाईक बंधू. तर कोणी कोणी बंधू असतात, तर त्याच्यामध्ये पण प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, सद्गुण दुर्गुण वेगळं, हे सगळं असतंच. पण ते आपण माझा परिवार, हे माझे नातेवाईक आहेत म्हणून त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. जसं पहिल्याच मुद्द्यामध्ये आपण बघितलं की एकता, विविधतेच्या मागे असणारी एकता बघितली की आपलं जीवन सुसह्य होतं. की म्हणे असेल कोणी आळशी पण तो माझा भाऊ आहे, किंवा असेल कोणी खोटं बोलण्याची सवय असलेला पण ते माझे नातेवाईक आहे, किंवा असेल कोणी स्वार्थी मतलबी पण ते तरी माझ्या परिवारातले. असं एकदा म्हटलं की तो जो दुर्गुण आहे तो एकदम बोथट होऊन जातो. गुरुदेवांचं प्रसिद्ध वाक्य आहे की व्हेअर लव्ह बिकम्स थिन, मिस्टेक्स बिकम थिक. तर जेव्हा प्रेम कमी होतं तर तेव्हा चुका मोठ्या वाटायला लागतात, आणि प्रेम असलं भरपूर की आपण त्याच्यावर पण पांघरून टाकू शकतो. मातृस्तवन मध्ये ते म्हणतात की आई कशी आहे, तर म्हणजे की पश्यसी गुणम, ते तू माझे नेहमी गुणच बघते, अवगुणम तुम्ही नेक्षसे कथम, तू माझे कधी अवगुण बघत नाही, नेहमी माझं कौतुक, कोड कौतुक, लाडच करते, अशी ती आई आहे आपल्यातले चांगले चांगले गुण बघून. मराठीत म्हणी पण अशा आहेत, आपला तो बाब्या. आणखीन दुसरी बडगे, नावडतीचे मीठ आणणे. आता मीठ वास्तविक पण ते पण तर व्यक्ती नावडती असेल की तिचे सगळे गुण पण आपल्याला दोष म्हणून भासायला लागतात. असं, तर मध्यस्थ द्वेष बंधुषु. आणि शेवटी पुन्हा सांगितलं साधू. साधुष्वपीच पापेषु. साधू या शब्दाचा अर्थ चांगला किंवा भला. तर साधू म्हणजे चांगला माणूस. सहसा आपल्याला साधू म्हटलं की ते जटांचा भार पाहिजे डोक्यावर, कमंडलू पाहिजे हातात, अशा वगैरे गोष्टी आठवतात. पण साधू साधा लेंगा शर्ट मध्ये पण असू शकतो. साधू म्हणजे चांगला किंवा भला. तर साधू तर जो चांगला आहे मनाने, होईल तेवढी मदत करतो सगळ्यांना, कधी कोणाचं वाईट चिंतत नाही किंवा दुसऱ्या काय वाईट भावना ठेवत नाही, असा साधू. आणि श्रीमद भागवतामध्ये साधूबद्दल खूप छान छान श्लोक आहेत की शांता, तितिक्षवः, कारुणिकाः, अजातशत्रवः, साधवो साधुभूषणाः. साधूची काय काय लक्षणं सांगितली, शांत, तर त्याला हाव किंवा लोभ नाहीये, त्याचं मन जे आहे ते शांत बनलंय, चंचल असं असं व्यथित व्यत्यय सारखे आहेत असं नाहीये, शांत. नंतर तितिक्षवः, तितिक्षवः म्हणजे जो सहन करतो. हा, एन्ड्युरिंग लिटिल पिनप्रिक्स ऑफ लाईफ, म्हणजे जीवनामध्ये जे कमी जास्त गोष्टी असतातच थोड्याफार, तिन्ही प्रकारची दुःख असतातच, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. तर ते सगळं तो सहन करतो, छोट्या मोठ्या गैरसोयी असतात ते सहन करतो, शांता तितिक्षवः. पण कारुणिका हा, म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल तो परम दयाळू असतो, त्याचं हृदय कोमल असतं. स्वतःची रोग दुःख तो सहन करेल, त्या बाबतीत तो अगदी धीर गंभीर. पण दुसऱ्यांचा काही त्रास आहे, दुसऱ्याला काही कष्ट आहेत, काही समस्या आहेत, संकट आहे, तर तो अगदी हेलावून जातो, त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा येतात, आणखीन तो होईल तेवढी मदत त्यांना करतो. परोपकारार्थम इदम शरीरम, असं हे करून स्वतःचे प्राण सुद्धा, देह सुद्धा तो द्यायला कमी नाही करणार दुसऱ्यांचं दुःख दूर करण्यासाठी. अनेक या बाबतीत किस्से आहेत. युधिष्ठिर ज्या वेळेला शेवटी एकदम स्वर्गारोहण झाल्यानंतर जात असतात, ते स्वर्गामध्ये जाण्याचा रस्ता तर मुद्दाम ते
यमदूत जे आहे ते नरकाच्या समोरून त्याला नेतात. आणि युधिष्ठिर तिथून जायला लागल्यानंतर नरकाच्या समोर, तर नरकामध्ये जे खितवत पडलेले जीव आहेत, की ज्यांनी खूप पाप, अपराध, गुन्हे, चुका केलेल्या आहेत, खोटं बोलण्यासारख्या, दुसऱ्यांना फसवण्यासारख्या, तर ते तिथे दुःख भोगत पडलेले आहेत, नरक यातना भोगत पडलेले आहेत, कणत आहेत, कुथत आहेत, आक्रोश करत आहेत, किंकाळ्या फोडत आहेत. तर ज्यावेळेला युधिष्ठिर त्याच्या समोरून जायला लागले नरकाच्या समोरून, तर तेव्हा त्यांच्या अंगावरून येणारा जो शीतल, सुगंधी आणि मंद असा वारा होता, तर त्याच्यामुळे त्या नरकातल्या जीवांना थोडंसं बरं वाटलं, थोडासा दिलासा मिळाला. आणि हे पाहिल्यानंतर युधिष्ठिर त्या दूतांना म्हणतायत की नको नको, माझ्यामुळे जर का ह्यांना थोडंसं तरी बरं वाटत असेल, यांचं दुःख थोडंसं हलकं होत असेल, तर मी इथेच राहणं पसंत करेन, नाही जात मी स्वर्गामध्ये. म्हणजे पहा, इतकं साधवः कारुणिकाः, शांता तितिक्षवः कारुणिकाः, तर असे ते साधू आहेत. तर अशा अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत साधुत्वाच्या. तर हे असे साधू. तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध वाक्य आहे, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे सद्गुणी लोकांना कोणीही चांगलं म्हणेल, ज्याच्यामध्ये काही विशेषता आहे त्याच्याकडे तर सगळेच लोक जातील, त्याचे सगळेच फॅन असतील. पण जे कोणी रंजले गांजलेले आहेत, जे दरिद्री आहेत, रोगी आहेत, तर त्यांना जो आपलं म्हणतो, त्यांना जो जवळ करतो, त्यांच्यासाठी जो आपला वेळ श्रम देतो, तर तो खरा साधू आहे. तर असं तिथे म्हटलेलं आहे. अच्छा, तर हे असे साधू. आणि त्याच्यानंतर पुढे म्हटलं की अजात शत्रवः. साधू कोण, त्याचं लक्षण सांगितलं अजात शत्रवः. तर म्हटलं की त्याला अजात शत्रवः, ज्याचा शत्रू अजून जन्मालाच आलेला नाही, तो साधू. तर अशा प्रकारे असा माणूस की तो जगमित्र आहे, जगन्मित्र आहे, सगळ्यांच्या बद्दल त्याच्या, तो जगहितैषी असा आहे, सगळ्यांच्या बद्दल त्याच्या मनात सद्भावना आहे, आत्मीयता आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. तर अशा प्रकारे साधुष्वपीच पापेषु. उदाहरणार्थ पापेषु, पाप या शब्दाचे 3 अर्थ होतात. पाप कर्म, ते जे पाप आपल्याला लागतं ते, आणखीन पाप करणारा, तिन्ही अर्थ होतात त्या पाप शब्दाचे. शब्दस्तू अनेकार्थी. तर अशा पापेषु म्हणजे तो जो पाप करणारा आहे, ज्याला पाप लागलेला आहे तो. तर असा तो पापी. आणि ते पाप जे नेहमी दुःखाच्या रूपाने परिणत होतं, तर त्याच्यामुळे जे दुःखी आहेत, ते दुःखी कष्टी आहेत, ते जे रोगी आहेत, ज्यांचं काही नुकसान झालंय, चोरी झाले, त्यांच्याकडे आग लागले, अपघात झालेत, कोणी मृत्यू पावलाय, अशा प्रकारे जे कोणी आहेत ते सगळे पापी. तर ह्या सगळ्यांच्या बद्दल तो जो आहे आपला साधक, तो समानता ठेवतो. सुहृन् मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपीच पापेषु समबुद्धीर विशिष्यते. अच्छा, आता हे समबुद्धी ठेवण्यासाठी काय करायचा विचार? तर म्हटलं की अनेक प्रकारे तुम्ही विचार करू शकता. विशेष करून आपल्याकडे शुद्ध वेदांत, कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग, या सगळ्या रूपाने आपण विचार करू शकतो पहा. तर सगळ्यात पहिलं म्हणजे की सगळा घेतला की शुद्ध वेदांत. ओके, शुद्ध वेदांत काय सांगतो? की हे सगळं जगत जे आहे ते माया मात्रमिदं सर्वम. हे सगळं माया, म्हणजे केवळ दिसतंय असल्यासारखं भासतंय, पण खरं नाही. हे सगळं स्वप्नासारखं आहे. ज्याप्रमाणे स्वप्नामधल्या गोष्टी आपण बघतो, आता स्वप्नामध्ये समजा माझा कोणी पराभव केला, तर ते मला वाईट नको वाटायला, कारण स्वप्नामध्ये जो पराभव करणारा आहे, तर तो माझंच मन झालेला आहे, माझ्याच मनाने त्याचा आकार घेतलेला आहे, त्याचं रूप घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तो मीच आहे खरा. तर त्याप्रमाणे हे जगतामध्ये हे सगळे जे आहेत, हे सगळे वरच्या प्रकारे सांगितलेले लोक, ते सगळे मीच आहे, असं शुद्ध वेदांत झाला. आणि त्याच्यामुळे काहीच झालं नाहीये. त्याच्यानंतर जो ज्ञानयोग म्हटला की अरे तुम्ही विचार करा थोडासा. हे जे आहे दिसणारे लोक, तर त्यांचं काय होणार आहे शेवटी? सगळ्यांची शेवटी मुठभर राखच होणार आहे, आणि ती मातीत जाऊन मातीच होणार आहे. तर मग त्याच्याबद्दल काय आपल्याला रागद्वेष ठेवायचा आहे? म्हणून त्याच्याबद्दल समता ठेवली पाहिजे. त्याचप्रमाणे हे कशातून आले, याच्या कारणाचा विचार करा. तर सगळ्यांचं जर का बघितलं, तर हेच हात पाय डोकं डोळे पाठ पोट, हेच अवयव आहेत. त्याच्याहून आतमध्ये बघितलं तर त्यांचे रक्त मांस त्वचा मज्जा, हेच सगळे घटक आहेत. त्याच्याहून मागे गेलं तर कॅल्शियम, नंतर आपलं सोडियम आज कमी झालं, आयर्न कमी झालं, तर हे सगळे केमिकल्सच आहेत त्याच्यामध्ये.
आणि त्याच्याही मागे गेला तर पंचमहाभूतांपासूनच बनलेलं शरीर आहे. सात्विक अंशापासून बनलेलं मन आहे, त्यातल्या भावना आहेत, बुद्धी आहे, स्मरणशक्ती आहे. तर म्हणजे कारण सगळ्यांचं बघायला गेलं तर एकच आहे. आणि त्याच्याही मागे गेले तर तस्माद् वा आत्मनः तस्माद् वा एतस्मात् आत्मनः आकाशः सम्भूतः आकाशाद् वायुः वायोरग्निः अग्नेरद्भ्यः अद्भ्यः पृथिवी पृथिवीभ्याम औषधयः औषधीभ्याम पुरुषः. तर म्हणजे त्या आत्मतत्वापासूनच सगळं जग आलेलं आहे. तर मग कोणाचा रागद्वेष करायचा? तर अशा प्रकारे ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला काही रागद्वेष करण्याचं कारणच राहत नाही. कारण सगळ्यांचं फलित पण एकच आहे. सगळ्यांचं जर का मांस त्वचा हे काढून टाकलं तर एक सांगाडा मात्र राहतो, सापळा फक्त राहतो. तर तो सापळा, ती कवटी जी आहे ती कोणाची कोण आहे, शत्रूची आहे का मित्राची आहे? या दृष्टीने विचार केला तर आपल्याला रागद्वेष होऊ शकत नाही, समानता येऊ शकते. अच्छा, आता तो विचार समजा आपल्याला परवडत नाही, समजत नाही किंवा आवडत नाही, तर मग तुम्ही कर्माच्या दृष्टीने विचार करा. कर्माचा सिद्धांत काय सांगतो की आपल्याला जे काही शरीर मिळाले, जी काही परिस्थिती मिळाली, जी काही आजूबाजूची आपली नातेवाईक माणसं मिळालेत, तर ती सगळी आपल्या पूर्वजन्माच्या कर्माचा परिपाक आहे. कोणाकोणाला अनुकूल असतात, कोणाचे साहेब चांगले असतात, कोणाचे मुलं चांगले असतात, कोणाचे नसतात. तर हे त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे अवलंबून आहे, कर्माच्या सिद्धांताप्रमाणे. तर मग उलट आपण हेच म्हटलं पाहिजे की अरे माझीच पूर्वकर्म अशी होती म्हणून मला अशी माणसं हे मिळाले. तर मग मी आत्ता माझा जो काळ आहे तो मी अशा उत्तम कर्मामध्ये घालवेन, भगवत भक्तीमध्ये, की जेणेकरून माझं भविष्यामध्ये चांगली माणसं मिळतील. कारण मी आता भूतकाळात जाऊन माझं कर्म सुधारू शकत नाही. हे आता आहे ते मला स्वीकारलंच पाहिजे, त्याची जबाबदारी माझी आहे. कारण माझ्याच कर्माचं फल म्हणून हे मला मिळालेलं आहे. अशा प्रकारे कर्माचा जरी सिद्धांत आपण वापरला तरी तक्रार काही राहत नाही, समानता येऊ शकते. आणि शेवटी आपण भक्तीचा विचार करू तर भक्तीच्या दृष्टीने जरी आपण विचार केला तरी सुद्धा जे जे भेटजे भूत ते ते मानिजे भगवंत. तर आपला जो सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वरूप, सर्वगत, सर्वज्ञ असा जो देव आहे तोच ह्या रूपाने आलेला आहे. ही जर की आपली पक्की धारणा आपण करून घेतली की बस एक देव सोडून दुसरं काहीच नाहीये तिथे, तर मग आपण काय करू शकतो? फक्त आपण त्या देवाच्या अभिनयाला दाद देऊ शकतो की अरे वा, या रूपामध्ये देवाने असा अभिनय केलाय, त्या रूपामध्ये तो तसा खेळत आहे आणि ह्या रूपामध्ये तो तसं नाटक करत आहे. असं करून आपण फक्त साक्षी भावाने त्याचा आस्वाद घेऊ. योग वासिष्ठमध्ये म्हणतात रामचंद्रांना वसिष्ठजी, अखिन्नम क्षणमासीनम पश्य संसार नाटकम. अशा प्रकारे भक्ती, ज्ञान किंवा शुद्ध वेदांत, कर्म कुठल्याही दृष्टीने आपल्याला जो पटेल, रुचेल, आवडेल त्या दृष्टीने विचार करता सगळ्या व्यक्तींच्या व्यवहाराच्या बाबतीत सुद्धा समानता आपण ठेवू शकतो. अच्छा, हा अगदी थोडासा विचार या ह्याच्यात झाला. आता आपण इथे थांबूया, आणखीन उद्या पुन्हा दुसऱ्या तऱ्हेने भगवद्गीतेचा विचार करूया. मी त्या दिवशी सांगितलं, पुन्हा पण एकदा सांगते की हे जे तुम्ही ऐकत आहात, तर कोणी समजा त्याच्यावर नंतर पुन्हा मनन चिंतन करत असेल, काही जर का शंका किंवा प्रश्न आला असेल तर तुम्ही तो पाठवू शकता मला, तर मग त्याची चर्चा पुढच्या ह्याच्यात करता येईल. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम.